बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजातील दिलीप शिंदे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांच्यावर टीका केली होती। याच पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। जिजाऊ भवन येथे बैठक घेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलीप शिंदे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दिलीप शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणार आहे। काल मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बारामती मधल्या एका इसमानं एक सोशल मीडियावरती पोस्ट प्रसारित केली आणि यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला। या संदर्भात बारामती मधील जिजाऊ भवन या ठिकाणी एक बैठक पार पडली आणि या बैठकीत काय निर्णय झाला या संदर्भात आपण इथल्या जे काही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज प्रामुख्याने बैठक पार पडली, काय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला? जे जरांगे पाटलांबरोबर सोबत जे अपशब्द वापरलेत, तर आज आमचं सर्व मराठा बांधवांचं असं ठरलेलं आहे की जे दोन बांडगुळ बारामतीमध्ये जिथं दिसतील तिथं आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार आहोत, असा हा निर्णय इथे एकमुख सर्वांनी मराठा समाजाने घेतलेला आहे। जरांगे पाटील सातत्याने समाजासाठी भूमिका घेत आहेत, मात्र असं असताना मराठा समाजातीलच काही युवक अशा गोष्टी करतायत, कितपत योग्य आहे या गोष्टी? आता हा तर विषय निषेधार्थ आहेच, पण समाजातले काही विकृत लोक असतात जे काय म्हणतात त्याला सुपारी घेऊन काम करतात, त्यातलीच ही अवलादे असलं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। अशा अवलादींना पूर्वी महाराज फोडून काढायचे, तर आमचंही तसंच मत आहे, दिसता क्षणी त्यांचं तोंड काळं करायचं आणि वाटलंच तर त्यांचं वानर हे बनवावं, असं समाजाच्या वतीनं सर्व सामान्य माणसांची प्रतिक्रिया आहे। काय बैठकीत काय प्रामुख्याने निर्णय घेण्यात आला आणि काय पुढे दिशा असणार आहे? आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल जे दोन इसम आहेत त्यांचं नाव घ्यायला सुद्धा या ठिकाणी वाईट वाटतंय आणि त्यांनी जे केलेलं कृत्य आहे हे माफी मागून सुद्धा भागणार नाही आणि त्यांना आताच आमच्या समाजाच्या वतीने या ठिकाणी ठरलेलं आहे की दिसल त्या ठिकाणी काळं तर फासलंच पाहिजे, पण माझं एक मत आहे की ह्यांचा डीएनए पहिला चेक केला पाहिजे की तुम्ही त्या मराठा जातीत जन्माला आलात का, तुमचा डीएनए हा पहिला चेक केला पाहिजे आणि ह्याच्या मागचा सूत्रधार हा बी चेक केला पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे। तुम्हाला काय वाटतं यामागे नेमका कोण सूत्रधार असेल का किंवा कोणी बोलायचं अधनी असेल का? मुळातच हा प्रकार जो व्हिडिओ मध्ये ज्या व्यक्तीने स्टेटमेंट दिलेला आहे हा व्यक्तीच मुळात सुपारी बादर आहे। अशा बऱ्याच घटना त्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या 4-2 रुपये घेऊन विकला गेलेला हा माणूस आहे, त्यामुळे त्याचा आणि समाजाचा काही संबंध नाही। जो समाजाचा आता जो राग आहे तो दिसल्यानंतरच निघणार आहे। आता बोलण्यापेक्षा त्याच्यावर कृतीतनं आम्ही तो काय असेल तो दाखवू, एवढंच या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो। आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागे मराठा समाज हा पहिल्या दिवशी ज्या ताकदीनं उभा होता त्याच ताकदीनं आज पण उभा आहे, एवढंच सांगतो। नक्कीच हे होते मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी, काही युवक। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मराठा समाज हा ठामपणे उभा राहणार असून अशा विकृत लोकांच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे आपण निवेदन देणार असून त्या ठिकाणी ज्याने हा व्हिडिओ प्रसारित केला त्या इसमाला त्या ठिकाणी काळं देखील फासण्याचा इशारा त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला। एकंदरीत ही जी काय आज जो प्रकार घडला या प्रकारानंतर मराठा क्रांती मोर्चा जो आक्रमक झालाय तो आता बारामती शहर पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि एक निवेदन देऊन या सदरील युवकावरती या इसमावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली। एकंदरीत इथून पुढे जर त्यांच्या विरोधात काय झालं तर सर्वस्वी तेच इसम या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतील असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय। तुर्तास इथे थांबू, धन्यवाद।